आज आपण आपल्या किचनमध्ये मस्तपैकी चायनीज पनीर चिली बनवतोय। तर पनीर चिली जर तुम्हाला खायची असेल तर ती कशा पद्धतीने बनली जाते आणि पनीरला सॉफ्ट कशा पद्धतीने केलं जातं याची मस्त ट्रिक आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, तुम्हाला नक्कीच आवडेल। आणि ही जी ट्रिक तुम्ही वापरलीत ना तर पनीर अतिशय सॉफ्ट आणि ज्युसी लागेल। अजिबात सख्त असं पनीर तुम्हाला लागणार नाही। तर आपण कुठली ट्रिक वापरली आणि कशा पद्धतीने पनीर चिली तयार करायची ते आपण आजच्या ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर चला वेळ न दवडता पटकन किचनकडे जाऊया। तर सगळ्यात आधी तर आपल्याला लागेल पनीरचे छोटे छोटे पण थोडेसे मीडियम आकाराचे असे तुकडे करून घेऊया। इथे मी अर्धा किलोच्या आसपास पनीर घेतलेलं आहे। थोडंसं कोमट पाणी करून घेऊया आणि त्यामध्ये 4 चम्मच भरून व्हिनेगर, मीठ आणि 1 चम्मच भरून हनी वापरून घेतलेला आहे। मधाचा जो गोडसर असा स्वाद येतो ना पनीर चिलीला खूपच मस्त लागतं। आता ह्या पाण्यामध्ये आपण हे पनीरचे तुकडे सगळे 15 ते 20 मिनिटासाठी भिजत ठेवलेले होते आणि त्याच्यानंतर त्यांना काढून घेतलेले आहेत। आता ह्यामध्ये पनीरमध्ये आपण अर्धा चम्मच भरून ब्लॅक पेपर, काळी मिरी पावडर आणि चवीला मीठ घालून घेतलेलं आहे। तसंच आपण ह्यामध्ये 2 चम्मच भरून कॉर्नफ्लॉवरचे वापरलेले आहेत। आता कॉर्नफ्लॉवरचं मिश्रण पनीरच्या सगळ्या पीसेसला व्यवस्थित लागलं गेलं पाहिजे। फक्त 2 चम्मच वापरलेले आहेत, जास्त वापरायचं नाही आहे। आता उलटण्याच्या साहाय्याने अगदी हळूवारपणे आपल्याला हे सगळे पीसेसला कॉर्नफ्लॉवर मसाला व्यवस्थित लावून घ्यायचा आहे, जेणेकरून आपलं पनीर अजिबात तुटणार नाही, कारण आपण कोमट पाण्यात ठेवल्यामुळे ते अतिशय सॉफ्ट झालेले आहे। आता प्रत्येक पीसला कॉर्नफ्लॉवर आणि मसाला लागलेला आहे, बघू शकता तुम्ही। आता आपल्याला हे पनीर गरम तेलामध्ये फ्राय करून घ्यायचं आहे। तर आपण फ्राय करायला सुरुवात करूया। सगळे पनीरचे पीसेस आपल्याला अशाच पद्धतीने गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत फ्राय करून घ्यायचे। तर चला आपण मस्तपैकी पनीर फ्राय करू। पनीरचे जितके पण पीसेस आहेत ते सगळे पीसेस आपल्याला अशाच पद्धतीने सर्व फ्राय करून घ्यायचे आहेत। पनीरचे पीसेस फ्राय झालेले आहेत। आता पॅनमध्ये थोडं तेल घेतलं आहे आणि तिथे बारीक चिरलेला लसूण वापरलेला आहे। आपण बऱ्यापैकी लसूण वापरलेला आहे आणि हिरव्या मिरचीचे तुकडे अगदी बारीक करून घेतलेले आहेत। त्याचबरोबर पातीचा कांदा जो असतो तो कांदा वापरलेला आहे। तुम्ही हे सगळे जिन्नस तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। आता त्यामध्ये मी ग्रीन चिली सॉस वापरलेला आहे आणि त्याचबरोबर आपण ह्याच्यामध्ये रेड चिली सॉस वापरणार आहोत। हे सॉसेस असल्याशिवाय चायनीजला मजा येत नाही। आता ह्यामध्ये आपण डार्क सोया सॉस घालून घेतलेला आहे 1 चम्मच भरून। हे सर्व मिश्रण आपल्याला व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे, व्यवस्थित असं शिजवून घ्यायचं आहे। आता आपण ह्यामध्ये चौकोनी कांद्याचे तुकडे करून घेतलेले आहेत आणि चौकोनी शिमला मिरचीचे तुकडे हे सुद्धा आपल्याला ह्यामध्ये मस्तपैकी भाजून घ्यायचे आहेत। त्याचबरोबर हिरवीगार कांद्याची पातसुद्धा आपण टाकलेली आहे। आता थोडंसं पाणी टाकून घेऊया आपण आणि ह्याला शिजवून घेणार आहोत, जेणेकरून कांदा आणि शिमला मिरची आपली थोडीशी सॉफ्ट होईल। आणि हे एकदा का सॉफ्ट झाले की मग आपण त्यामध्ये टाकणार आहोत ते 1 चम्मच कॉर्नफ्लॉवरमध्ये अगदी छोटा चम्मच भरून घ्यायचा आणि त्यात पाणी टाकायचं आणि तेही पाणी आपण ह्यामध्ये टाकून घेणार आहोत। आता त्याचबरोबर चवीला मीठ टाकून घेतलेलं आहे। आता ही ग्रेव्ही आपल्याला मस्तपैकी शिजवून घेतलेली आहे। त्यामध्ये आपण पनीर तळलेले जे पीसेस होते ते सगळे पनीरचे तुकडे आपण ह्याच्यामध्ये घालून घेतलेले आहेत। आता आपल्याला हे पनीरचे पीसेस त्या ग्रेव्हीमध्ये मस्तपैकी शिजवून घ्यायचे आहेत। गॅस हा फास्टच असतो, स्लो अजिबात नसतो। फास्ट गॅसवर दणदणून ही भाजी शिजवायची। मी थोडी टेस्ट घेऊन बघितली तर मला थोडीशी तिखट कमी वाटलं, म्हणून मी थोडंसं मिरपूड ह्यामध्ये ॲड केलं। हळूहळू आपल्या भाजीमधलं जे ग्रेव्हीचं प्रमाण आहे ते कमी होत चाललेलं आहे, आटत चाललेलं आहे आणि आपली पनीर चिली तयार झालेली आहे। तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पटकन आपल्या किचनकडे जा आणि ही रेसिपी नक्की बनवून बघा, नक्की आवडेल तुम्हाला।